पुढची बातमी पाहूया। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली। या हनी ट्रॅपमुळे 16 ते 17 आमदार आणि 4 खासदार भाजपने आपल्याकडे वळवले असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढांचा फोटो ट्विट करत राऊतांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। परवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं, पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही। ते पडलं नाही, ते पाडलं। हनी ट्रॅपमुळे पडलं नाही, पाडलं। आणि 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते। रात्री ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले। ते सीडी बाहेर येईल। आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत। त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत। असा एक मोठा ऐवज आहे। तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, गिरीश महाजनांना माहिती आहे, महाजनांना माहिती आहे, अनेक मंत्र्यांना माहिती आहे। धावाधाव झालेली आहे, धावाधाव। स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत। त्यांना निवडणूक देखील लढायची होती असं समजतं। नाही, ते असतील ना। हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले। पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे। त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत। त्यातला हा एक डाग आहे। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना, हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहेत। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले स्वतः। एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या या विषयावर अगदी पुराव्यासह। आणि 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच। हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत। काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत। पण याच्यामध्ये भाजपचेच आहेत की शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्री आहेत? मी 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे। त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। एक नगर जिल्ह्यातल्या मंत्र्याचं देखील नाव समोर येत असणार। मी 2 मंत्री भारतीय जनता पक्षाच्या। एवढंच बघा, असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत, संसार आहेत। आपण त्या पातळीवर जाऊ नये मताजमी आहे, आणि बाकीचे 2 उर्वरित वगैरे। दरम्यान अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढांचा 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये प्रफुल्ल लोढा यांनी रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि आपल्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा प्रफुल्ल लोढा यांनी केला होता। हा व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी दाखवलेला आहे।